नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास मध्ये आज आपला गणित विषयाचा 36वा दिवस आहे। आज आपण काय करणार आहोत, दशकांची बेरीज आणि वजाबाकी सुद्धा करायला शिकणार आहोत। दशक म्हणजे किती? 10। आता ह्या 10ची बेरीज आणि वजाबाकी आज आपण करायला शिकणार आहोत। तर सर्वप्रथम काय करायचं, पॅड, बॉक्सची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचं आहे, ठीक आहे। आणि लिहित असताना सकाळी शक्यतो मोबाईल लांबच ठेवा, मोबाईल जवळ ठेवायचा नाही, डोळ्यांना त्रास होत असतो आपल्या। आणि गणिताचा अभ्यास शक्यतो सकाळी लवकर उठून करायचा, ठीक आहे। तयार आहेत का तुम्ही? नमस्कार मुलांनो, हा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। असे ठोकळे किती घेतलेत मी? 10। हे बघा, हे आता हे असे मी काय करणार आहे, ह्याला आता हे 10 ठोकळे घेतले होते बघा मी सुरुवातीपासून। तर हे 10 ठोकळे मी काय करणार आहे, एकमेकांना चिटकवणार आहे। 10 ठोकळे मी काय करणार आहे, एकमेकांना चिटकवून एक अशी कांडी तयार करणार आहे। पुन्हा एकदा दाखवू का? हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता हे 10 ठोकळेत मी काय करणार आहे, ह्यांना चिटकून एक करणार आहे, कारण की प्रत्येक वेळेस मला 10 म्हणजे एवढं मोजत बसायला येत नाही ना, वेळ नसतो तेवढा आपल्याकडे। म्हणून मी काय करते, हे 10 जे ठोकळेत ह्यांना जोडून मी एक कांडी तयार करते। ह्यांना जोडून मी एक कांडी अशी तयार केली का? छान। हे बघा, ही अशी मी काय केलेली, ह्या 10 ठोकळ्यांना जोडून ही अशी एक कांडी तयार केली। तर हे 10 आहेत आणि हे सुद्धा 10। 10 आणि 10 किती झाले? 20। आता ह्या 10 ठोकळ्याला आपण काय म्हणणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ह्या 10 ठोकळ्यांना आपण काय म्हणणार? दशक। ह्या 10 ठोकळ्यांना आपण काय म्हणणार? एक दशक। आता हे चिटकवलेत मी सगळे ठोकळे एकमेकांना चिटकून काय तयार केलं, एक काडी तयार केली। पण ह्या काडीला आपण काय म्हणणार आहोत? दशक म्हणणार आहोत, एक दशक। कारण त्याच्यामध्ये किती आहेत ठोकळे? 10 ठोकळे आहेत। आता तुम्ही म्हणसाल मॅडम काय पण म्हणता तुम्ही, तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे बघा, हा इथे एक ठोकळा आहे, 2 ठोकळे, 3 ठोकळे, 4 5 6 7 8 9 10। बरोबर 10 ठोकळे एकमेकांना जोडून आपण ही एक काडी तयार केलेली आहे। मग आता ह्या काडीला आपण काय म्हणणार? एक दशक। काय म्हणणार? एक दशक। आता हे किती आहेत? एक दशक, कारण त्याच्यामध्ये आपण 10 एकक घातलेले आहेत। 10 एककाचा मिळून काय तयार होतो आपला? एक दशक। आता पहिल्यांदा किती घेणार आपण? 7 दशक। हे तुम्हाला लिहायचंय बरं का, हे लिहायचंय, हळूहळू लिहा, घाई करू नका। आता हे किती आहेत? 7 दशक। 1 2 3 4 5 6 7। 7 दशक। ह्या 7 दशकामध्ये आपल्याला किती मिसळायचे आहेत? पुढचं बघा, 5 दशक अधिक 3 दशक। 5 म्हणजे 1 2 3 4 5 आणि एकक म्हणजे 5 दशक आणि 3 दशक 1 2 3। 5 दशक आणि हे 3 दशक। तर किती एकक झाले बघा? 1 2 3 4, आधी कांड्या मोजू आपण, 1 2 3 4 5। 5 दशक आणि 3 दशक 1 2 3, 3 दशक। तर किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8, 8 दशक। 8 दशक झाले। आता मी मोजते, एककामध्ये मोजते ह्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80। तर किती झाले? 80 एकक। 8 दशक म्हणजे किती? 80 एकक।
म्हणजे 5 दशकामध्ये 3 दशक मिसळले तर आपले किती एकक झाले? 80 एकक. किती एकक झाले? 80 एकक. आता चला पुढचं गणित आहे आपलं 4 दशक अधिक 5 दशक. काय गणित आहे आपलं? 4 दशक अधिक 5 दशक. हे बघा, हे 4 दशक आणि हे झाले 5 दशक. तर किती दशक झाले बघू? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक, 9 दशक. 9 दशक म्हणजे किती? 9 दशक. 9 दशक. आता 9 दशक मध्ये बघा किती एकक झाले ते? 9 दशक म्हणजे किती एकक बघू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 झाले. 20 30 40 50 60 70 80 90 10. हे 10 झाले. 10 20 30. अरे इथं चुकलं बघा, इथं 5 कांड्या पाहिजे होत्या. हा आता झाले बरोबर. सॉरी, थोडं चुकलं माझं. हे झाले हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 20 30 40 50 60 70 80 90. 90 काय झाले? हे 90 आपले एकक झाले. 90 एकक. 9 दशक म्हणजे किती? 90 एकक. आता 4 आणि 5. 4च्या पुढे 5 घरं मोजले आपण. 4 5 घरं मोजले. 4 5 6 7 8 9. 9 दशक झाले. हे 9 दशक. पण 9 दशक म्हणजे किती? 90 एकक. 9 दशक म्हणजे किती? 90 एकक. आता पुढे बघा 3 दशक अधिक 5 एकक. आता ह्या गणितामध्ये 3 दशक, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक. 3 दशक आणि हे 5 दशक मिळून किती झाले? 8 दशक. किती झालेले आहेत आपले? 8 दशक. 8 दशक. 8 दशक म्हणजे किती एकक? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80. 80 किती झालेले आहेत हे? 80 एकक. 8 दशक म्हणजे किती? 80 एकक. 8 दशक म्हणजे 80 एकक. आता इथं कांड्या नसतील तेव्हा तुम्ही कसं मोजणार? 3च्या पुढे 5 घरं. 1 2 3 4 5. इथं अंगठा ठेवला. आता हे 5 कांड्या झाल्या आपल्या, बरोबर आहेत का? 5 कांड्या. आता 3च्या पुढे मोजा. 3 4 5 6 7 8. 8. 8 दशक म्हणजे किती? 80 एकक. 8 दशक म्हणजे किती? 80 एकक. आता पुढचं गणित आहे बघा 2 दशक अधिक 4 दशक. 2 दशक, 1 दशक, 2 दशक आणि पुढे त्याच्यामध्ये किती मिसळायचे आपल्याला? 4 दशक मिसळायचे. 1 2 3 4. 2 दशकामध्ये आपल्याला 4 दशक हे मिसळायचे. मग मिसळायचे म्हणून आपण त्यांना सगळ्यांना एकत्र मोजलं. काय केलं? एकत्र मोजलं. आता सगळ्यांना एकत्र मोजलं मी. 1 2 3 4 5 6. किती झाले? 6 दशक. 6 दशक. आता एकक मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाले 10. 11 12 13 14 15. 10 म्हणजे 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30
31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. किती झाले? 60 एकक. 6 दशक म्हणजे 60 एकक. 6 दशक म्हणजे 60 एकक. आता हे 60 एकक, आता इथं कसं मोजणार तुम्ही? 4 घरं काढले, 4 कांड्या काढल्या, 1 2 3 4. 4 कांड्या काढल्या, 2च्या पुढे मोजायच्या, 2 म्हणायचं फक्त. 2 3 4 5 6. किती आलं? 6 दशक. 6 दशक. आता इथं एकक म्हणलं नाही बघा, इथं दशकच म्हणलंय. 2 दशक अधिक 4 दशक बरोबर 6 दशक. इथं जर मला एकक विचारलं असतं तर मी इथं काय लिहिलं असतं? 60 एकक लिहिलं असतं. पण इथं काय म्हणलेलं आहे? 6 दशक असं म्हटलेलं आहे. पुढचं गणित आहे आपलं 2 दशक अधिक 3 दशक. आता हे आहे 2 दशक. 2 दशक, 1 दशक 2 दशक, आणि ह्या 2 दशकामध्ये आपल्याला हे 3 दशक मिसळायचे आहेत. 1 2 3. ह्या 2 दशकामध्ये आपल्याला काय मिसळायचे आहेत? हे 3 दशक मिसळायचे आहेत. मग मिसळायचे आहेत म्हणून यांना आपण काय करू? एकत्र मोजू. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आणि हे 5 दशक. आपलं उत्तर किती आलं? 5 दशक. किती उत्तर आलं? 5 दशक. आता हे ना एकटं मोजू. आता इथं काय विचारलंय आपल्याला? 5 दशकला काय उत्तर आलेलं पाहिजे? आपल्याला एकक मध्ये उत्तर पाहिजे. मग एकक कसं मोजणार? एकक टॅगला मोजणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाले 10, 11 12 13 14 15 16 17 18 19 20, 21 22 23 24 25 26 27 28 29 30, 31 32 33 34 35 36 37 38 39 40, 41 42 43 44 45 46 47 48 49 50. म्हणजे 2 दशक अधिक 3 एकक, 2 दशक अधिक 3 दशक बरोबर किती येणार आपलं? 50 एकक. 5 दशक आणि हे 50 एकक, हे दोन्ही सारखेच आहेत, एकाचेच नाव आहेत. हे दशक म्हणजे 5 दशक म्हणजे 50, 50 एकक म्हणजे 5 दशक. तर 2 दशक आणि 3 दशक यांची बेरीज किती येते बघा. आता 3 कांड्या काढायच्या. 1 2 3. 3 कांड्या काढल्या, मी इथं ठेवला अंगठा. आता मोजायचं, 2च्या पुढे मोजा. 2 3 4 5. इथं उत्तर किती येणार आपलं? 5. 5 एकक नाही, 5 दशक म्हणजे 50 एकक. 5 दशक म्हणजे 50 एकक. यांची बेरीज किती आली? 2 दशक आणि 3 दशकाची बेरीज किती आलेली? 50 एकक आलेली. पुढचं गणित आहे 2 दशक आणि 4 एकक. 2 दशक आणि 4 दशक यांची बेरीज करायची आपल्याला. तर 2 दशक, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आणि हे 6 दशक. 2 दशक मध्ये किती मिसळले? आपण 4 दशक मिसळलेले आहेत. 2 दशक आणि हे 4 दशक. आता हे ना आपल्याला काय करायचं? एकत्र मिसळायचे. एकत्र मिसळलं म्हणजे त्यांची बेरीज केली आपण. आता यांची बेरीज केली, किती झाले आपले? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आणि 6 दशक. एकत्र मोजलं किती झाले आपले? 6 दशक. 6 दशक. 6 दशक म्हणजे किती एकक? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20, 21 22 23 24 25 26 27 28 29 30, 31 32 33 34 35 36 37 38 39 40, 41 42 43 44 50 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60. 6 दशक म्हणजे 60 एकक. आता इथं मोजायचंय आपल्याला. 2च्या पुढे 4 घरं मोजायचे. 1 2 3 4. तर 2 मध्ये 4 मिसळले. 2 मध्ये किती मिसळायचे? आपल्याला 4 मिसळायचे. 2च्या पुढे 2 3 4 5 6. किती उत्तर आलं आपलं? 6 दशक. 6 दशक म्हणजे किती? 60 एकक. 6 दशक म्हणजे किती? 60 एकक. आता पुढचं गणित आहे आपलं 4 अधिक 3. पुढचं गणित आहे आपलं 4 दशक अधिक 3 दशक.
आता ह्यांची काय करायची, बेरीज करायची. बेरीज करायची काय करायचे म्हणजे आपल्याला त्यांना सगळ्यांना एकत्र आणायचे. एकत्र आणायचे म्हणून आता ह्यांची आपण एकत्र मोजणी करू. 1 2 3 4 5 6 7. 7 काय झालं, हे दशक, कारण की एक दशकाची कांडी आहे. 7 दशक झाले. हे किती झाले, 7 दशक. 7 दशक म्हणजे किती एकक, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70. 7 दशक म्हणजे किती, 70 एकक. आता इथं बघा 4 दशक मध्ये 3 दशक मिसळायचे, तर 4 मोजायचे नाही आपल्याला, फक्त 3 कांड्या काढायच्या. 1 2 3. आता 4च्या पुढे मोजा. 4 5 6 7. 4 दशक अधिक 3 दशक बरोबर किती झालं आपलं, 7 दशक. पण 7 दशक म्हणजे किती आहे, 70 एकक. 7 दशक म्हणजे किती, 70 एकक. आज थोडंसं समजायला तुम्हाला अवघड गेलं असेल बाळांनो. हळूहळू तुम्हाला हे सुद्धा गणित खूप खूप चिल्लर वाटतील. हळूहळू तुम्हाला सहज तुम्ही बोटावर करचाल हे गणित. फक्त थोडा आज पहिला दिवस आहे, तुम्हाला दशक आणि एकक मध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं असेल. जेव्हा दशकांना आपण दशकाचे तुकडे तुकडे करतो, तेव्हा 10 एकक 10 तुकडे मिळून हा एक दशक तयार होत असतो. आणि जेव्हा 10 एक दशकाचा, एक दशक बरोबर 10, 2 दशक बरोबर 20, 3 दशक म्हणजे 30, 4 दशक म्हणजे 40, 5 दशक म्हणजे 50, 6 दशक म्हणजे 60, 7 दशक म्हणजे 70, 8 दशक म्हणजे 80, 9 दशक म्हणजे 90, 10 दशक म्हणजे 100. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं, आपल्याला कमी करायचे. हे गणित सोपे असतात, फक्त गाडी कुठं थांबवायची कळालं तरच तुम्हाला वजाबाकीचे गणित येतात. तर 3 मधून 2 गेले, बनमुट करायची. बनमुट करायची आणि 2 पासून 3 पर्यंत मोजायचं. 2 3 किती निघाले, 1. म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं असतं. वजाबाकी म्हणजे कमी करायचं. आता इथं आपण दशक एकक शिकायलेलो आहोत. आता 3 दशक त्यातले 2 दशक कमी करायचे. कमी करायचे म्हणजे काय करायचे, काढून टाकायचे. वजाबाकी म्हणजे इरेजर काय करतं, कमी करतं. मग हे इरेजर कमी करतं. मग 3 मधले आपल्याला किती कमी करायचे, 1 2. किती कमी करायचे आपल्याला, 2 कमी करायचे. मग 2 दशक 2 गेले, 3 मधून किती गेले, 2 गेले. तर किती राहिला आपला, 1 दशक. किती राहिला, 1 दशक. आता 1 दशक, 1 दशक किती राहिला, 1 दशक. 1 दशक म्हणजे किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 एकक. किती राहिले आपले, 1 दशक म्हणजे 10 एकक. आता 3 मधून 2 गेले, किती राहिला, 1 दशक. 3 मधून 2 दशक गेले, किती राहिला, 1 दशक. पुढचं गणित आहे, पुढे आहेत आपले 6 दशक. 1 2 3 4 5 6. 6 दशक मधले आपल्याला 2 कमी करायचे. 2 काय करायचे आहेत, कमी करायचे. हा एक कमी केला आणि हा एक कमी केला. आता किती राहिले, 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक. किती शिल्लक राहिले, 4 दशक. हे लिहायचे बरं का तुम्हाला, हे तुम्हाला लिहायचं आहे. हे लिहितली तिकडे पण लक्ष द्यायचंय, कारण की हे समजलं तर तुम्हाला पुढचे गणित हे खूप फास्ट येणार आहेत. तर 6 दशक मधून 2 दशक 2 कांड्या आपण कमी केल्या. किती राहिले आपले, 4 दशक. 1 2 3 4. 4 दशक म्हणजे किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 10 20 30 40. 40 एकक. 4 दशक म्हणजे 40 एकक. 6 दशक म्हणजे 6 दशक वजा 4 दशक बरोबर 4 दशक. आता 2 पासून 4 पर्यंत मोजायचं. 2 म्हणायचं, फक्त 2 काय करायचं म्हणायचं. 2
3 4 5 6 किती राहिले 4 दशक. 6 दशक मधून 2 दशक गेले, किती राहिले आपले 4 दशक. तुम्हाला कांड्यावर गणित यायला पाहिजेत बाळांनो. कांड्यावर गणित आले ना कसं मोठे मोठे गणित आपल्याला नंतर सोडवता येतात. तर शक्यतो कांड्यावरच गणित करायचे. माझ्यासोबत तुम्ही कांड्या मोजायचे, तिथं बसून तुम्हाला काहीच येणार नाही. मी जर अशा कांड्या मोजत असेल तर तुम्हाला सुद्धा तशाच कांड्या मोजायच्या आहेत. ठीक आहे. पुढचं गणित आहे आपलं 7 वजा 5 दशक. 1 2 3 4 5 6 7. 7 दशक हे 10 10च्या 7 कांड्या आहेत. आता 7 दशक म्हणजे किती 10 20 30 40 50 60 70. 70 मधून 5 कांड्या आपल्याला कमी करायचे. वजाचं चिन्ह म्हणजे इरेजर. इरेजर काय काम करतं, खोडायचं काम करतं. तर 7 मधून 5 कमी करायचे आपल्याला. 1 2 3 4 5. 7 मधून मी 5 कमी केले. आता किती राहिले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आणि हे 10 20. 20 राहिले. 20 म्हणजे किती 20 एकक म्हणजे किती 2 दशक. आता 7 मधून 5 गेले. 20 एकक म्हणजे किती 2 दशक. 20 एकक म्हणजे किती 2 दशक. 7 मधून 5 गेले, किती राहिले आपले 2 दशक राहिले. आता मोजणार कसं 5 पासून 7 पर्यंत मोजायचं. 5 पासून 7 पर्यंत. 5 म्हणायचं 5 पण मोजायचं नाही. 5 6 7. किती कांड्या निघाल्या माझ्या 2 कांड्या निघाल्या. 5 6 7. किती सोपं आहे बघा बरं. 2 कांड्या निघाल्या म्हणून मी काय केली तर वजाबाकी 2 दशक. 8 वजा 4 दशक. 8 वजा 4 दशक. आता बघू. आता ह्या गणितामध्ये 8 दशक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 8 दशक. 8 दशकामधून 4 दशक काढले. 1 2 3 4. हे किती काढले आपण 4 दशक. आता 8 मधून 4 गेले, किती राहिले 1 2 3 4. 4 दशक राहिले. 4 दशक म्हणजे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 20 30 40. 40 एकक. 40 एकक म्हणजे किती 4 दशक. 40 एकक म्हणजे किती 4 दशक. आता इथं गणित आपण मोजूयात. 4 पासून 8 पर्यंत मोजायचं. 4 म्हणायचं फक्त, मोजायचं नाही. 4 5 6 7 8. स्टॉप. 4 पासून 8 पर्यंत मला स्टॉप करायचं. आता किती कांड्या निघाल्या 1 2 3 4. म्हणजे 8 मधून 4 गेले, किती राहिले 4 राहिलेले आहेत. आता परीक्षेत आपल्याला कांड्या नसतात ना ह्या, मग आपल्याला बोटावरच, आपले जो असतात बोटच, मग आपल्याला बोटावरच मोजायला शिकायचे. फक्त हे तुम्हाला समजावं म्हणून मी कांड्या ठेवत आहे. ह्या कांड्या कशासाठी वापरायले मी की तुम्हाला एकक दशक समजावं म्हणून. पण तुम्हाला वजाबाकी करत असताना किती मोठी वजाबाकी असू द्या आणि किती बारीक वजाबाकी असू द्या, तुम्हाला ह्या बोटाच्या साह्यानंच तुम्हाला वजाबाकी करायची आहे. पुढचं गणित आहे आपलं 9 दशक. 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक 8 दशक 9 दशक. आता 9 दशक मधून आपल्याला 5 दशक कमी करायचे. का बरं कमी करायचे, कारण की इथं वजाबाकीचं चिन्ह आहे. वजाबाकीचं चिन्ह म्हणजे गणितातली वजाबाकी. तर वजाबाकी करायची म्हणून ह्याच्यातले मी काय करणार आहे 5 कांड्या काढणार आहे. 1 2 3 4 5. 5 कांड्या मी काय केलेल्या काढून टाकलेल्या आहेत, कारण की आपल्याला वजा करायचे कमी करायचे. तर किती कांड्या राहिलेल्या आहेत बघा 1 2 3 4. 4 कांड्या राहिलेल्या आहेत. आता 4 कांड्या म्हणजे किती 4 दशक. 4 कांड्या म्हणजे किती 4 दशक. आता 4 दशक म्हणजे किती एकक बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 30 40. 4 दशक म्हणजे किती 40 एकक. 40 एकक. पुढचं गणित आहे बघा आपलं. आता हे आहेत 8 कांड्या. 1 2 3 4 5 6 7 8. 8 दशक. 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक आणि हे 8 दशक. 8 दशकामधून आपल्याला 2 दशक कमी करायचे, कारण की इथं वजाबाकीचं चिन्ह आहे. वजाबाकीचं चिन्ह म्हणजे कमी करायचं. कमी करायचं म्हणजे इरेज करायचं. तर 2 वर कमी केलेत मी 1 आणि हे 2.
2 काय केले कमी केले. तर आता किती राहिलेले आहेत बघा 1 2 3 4 5 6. आता 6 मध्ये 6 दशक 6 दशक म्हणजे किती एकक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 20 30 40 50 60. किती झाले हे 60 एकक. 6 दशक म्हणजे 60 एकक. आता इथं वजाबाकी करू आपण. 8 मधून 2 गेले. 2 पासून 8 पर्यंत मोजायचं. खालच्या संख्येपासून वरच्या संख्येपर्यंत मोजायचं किंवा लहान संख्येपासून मोठ्या संख्येत. 8 आणि 2 मध्ये लहान कोण आहे 2 लहान आहे म्हणून 2 पासून 8 पर्यंत मोजायचं. 2 3 4 5 6 7 8. स्टॉप. 8 पर्यंतच मोजायचं ना. लगेच अंगठा ठेवला इथं थांब म्हणायचं. अंगठा काय आहे आपल्या बोटाचा गणितामध्ये ब्रेक आहे. हा अंगठा म्हणजे काय ब्रेक. इथं थांबायचं म्हणून सांगतो हा अंगठा. तर किती राहिलेले आहेत बघा 1 2 3 4 5 6. किती राहिलेले आहेत 8 मधून 2 गेले किती राहिले 6 आपले राहिलेले आहेत. म्हणजे 8 दशक वजा 2 दशक बरोबर 6 दशक. आता पुढचं गणित आहे आपलं 9 दशक वजा 4 दशक. 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक 8 दशक आणि हे 9 दशक. 9 दशक 9 दशक वजा 4 दशक. 4 दशकला बघा 1 दशक 2 दशक 3 दशक आणि हे 4 दशक. आता हे 4 दशक गेले किती राहिले बघा 9 मधून 4 गेले किती राहिले 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक आणि हे 5 दशक शिल्लक राहिले. किती राहिले आपले 5 दशक. पण 5 दशक म्हणजे किती एकक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 10 20 30 40 50. 50 एकक. 50 एकक. 5 दशक 50 एकक. 5 दशक म्हणजे 50 एकक. पण आपल्याला दशकच विचारले. 4 वजा 9 वजा 4 बरोबर किती एकक. तर आता 9 वजा 4 बरोबर किती. तर 4 पासून 9 पर्यंत मोजायचं. 4 पासून 9 पर्यंत फक्त 4 म्हणायचं मोजायचं नाही. 4 5 6 7 8 9. किती कांड्या आल्या 1 2 3 4 5. किती कांड्या आलेले आहेत आपल्या 5 कांड्या आलेल्या आहेत. म्हणजे 9 दशक वजा 4 दशक बरोबर 5 दशक. पुढचं गणित आहे आपलं 6 दशक. 6 दशक वजा 3 दशक. 6 दशक वजा 3 दशक. आता 6 दशक वजा 3 दशक म्हणजे 6 काड्यातून आपल्याला 3 काड्या काढून टाकायचे. का बरं काढून टाकायचे कारण की इथं वजाबाकीचं चिन्ह आहे. वजाबाकीचं चिन्ह म्हणजे गणितामधलं इरेजर. इरेजर काय काम करतं कमी करायचं काम करतं. तर 6 मधून 3 आपल्याला कमी करायचे म्हणून मी हे कमी करते. 1 2 3. 3 कांड्या कमी केल्या. आता इथं किती कांड्या शिल्लक राहिल्या 1 2 3. 3 म्हणजे 3 दशक. किती कांड्या शिल्लक राहिले आपल्या इथं 3 दशक कांड्या शिल्लक राहिले. आता 3 दशक म्हणजे किती बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 30. 30 एकक. 3 दशक म्हणजे 30 एकक. 3 दशक म्हणजे 30 एकक. तर 30 एककला इथं काय लिहिणार मी 30 दशकच्या ऐवजी काय लिहिणार इथं 3 दशक. 6तून 3 गेले 3 राहिले. हे बघा 3 4 5 6. किती राहिले 3 राहिलेले. आता पुढचं गणित 5 मधून 1 गेला. 1 पासून 5 पर्यंत मोजायचं. 1 म्हणायचं फक्त 1ला. 1 2 3 4 5. किती राहिले 1 2 3 4. 5 दशक वजा 1 दशक बरोबर 4 दशक. अशा प्रकारे आपण वजाबाकीचे गणित सुद्धा केलेले आहेत. तुम्हाला उजळणी सोबत दशक एकक समजणं खूप खूप आवश्यक आहे बघा मुलांनो. ठीक आहे सगळ्यांना बेरीज वजाबाकी समजली दशकाची.